तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप 125 पेक्षा जास्त जागा जिंकणार असून शिवसेनेला किती जागा द्यायच्या याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। पुणे पालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार आहे असं वक्तव्य पुणे पालिका निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी केलेलं आहे। भाजपचे ते पुणे पालिकेसाठीचे निवडणूक प्रमुख आहेत। पुणे पालिकेचे निवडणूक प्रमुख जे भाजपचे आहेत गणेश बिडकर त्यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधलाय, पाहूया। सर्व जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलेलं आहे। या सगळ्या विषयी बोलणार आहोत। आपल्या सोबत पुणे शहर भाजपचे ज्यांच्याकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आलेली आहे ते निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत। तुम्ही म्हणताय 125 चं टार्गेट भाजपचं आहे, पण आता तुमच्या सोबत शिवसेना सुद्धा आहे, तर मग हे नेमकं जागांचं गणित भाजप कसं जुळवणार आहे? निश्चित दोन्ही पक्षांची एक वेगळी आयडेंटिटी आहे, दोन्ही पक्षांची वेगळी रचना आहे, संघटना आहे आणि त्यामुळं त्यांची जी काही जिथं संघटना आहे त्या भागात त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि आमच्या नेत्यांनी ठरवलं आहे महायुती करायची आहे, महायुती म्हणून पुढं जायचं आहे। त्यामुळं आदरणीय देवेंद्रजींनी जाहीर केलं की 2929 महापालिकेत आम्ही शिवसेनेबरोबर जाणार आहोत। त्यामुळं आमच्याकडं एकदा नेत्यांनी ठरवल्यावर त्याच्यावर दोमत असायचं कारण नाही, त्यामुळे आम्ही युती करून युती धर्माचं पालन करणार। जागांचा फॉर्म्युला काय असणार आहे? जरी मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलेलं असलं तरी ग्राउंड लेवलला तुम्हाला शिवसेनेला जागा सोडाव्या लागणार आहेत, तर त्या किती सोडणार आहेत? त्यामध्ये प्राथमिक काय नेमकी भाजपची तयारी झालेली? नाही, आता आमच्या 105 नगरसेवक आमचे ऑलरेडी आहेत आणि त्यामुळं तो बेस धरून आम्ही पुढं बोलणार आहोत। असं आहे की अनेक कार्यकर्त्यांनी तपश्चर्या करून ही पार्टी मोठी केली आहे, ही एका दिवसात नाही झाली। त्यामुळं तिकीट तर एकालाच मिळणार आहे। भाजप 120+ नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे सभागृहात असतील, 120+ म्हणतोय मी तुम्हाला। 120च्या पुढे भाजपचे नगरसेवक निवडून येतील नक्की। 120+ नगरसेवक या सभागृहात भारतीय जनता पार्टीचे असतील। कॅमेरामन तुषार ननवरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।